जय गुरु. हा, जय गुरु. कोण आले? PDF काढता का सर? अं, PDF पंधरा काढता का सर? हा PDF उघडता का? याची ना. हा, ही म्हणजे आधीची. हा, क्रियापद आहे. यात तुम्ही म्हणताय की काही काही तुम्हाला दुरुस्त्या सुचवायच्या आहेत, बरोबर? हा. हा, कारण त्या करता आल्या नाहीत ना आम्हाला हो, PDF मध्ये. नाही हरकत नाही ना, सांगा. एक एक आता दुसरा पाठ आहे. हा, तर नाही मी ही आता काय काही करेल, पुस्तकातले आहेत. पुस्तक आता PDF मध्ये पान 18 PDF मधलं. पेज. हो, PDF मध्ये ओके. 18 म्हणजे पाठ 5वा येतोय तो. हा. हा, इथे इथे बघा, ते चौथं वाक्य आहे ना, ते पटांशुका निम. आम्हाला तो निम नको वाटतोय, नि हवा असं वाटतं. पटा म्हणजे शुका निम, हा निमची काही गरजच नाही, बरोबर. हा. हा, म्हणजे पटांशुका नि असंच पाहिजे. निंब बरोबर नकोय ते. हा, बरोबर. बरोबर आहे ना. विवाहामध्ये स्त्रियः पटां शुकानि धारयन्ति, बस ठीक आहे. हा. हा, बरोबर. आता पाठ 7 म्हणजे पान नंबर किती मग येतो? चौथ्या पाठाचं पण काहीतरी सांगितलं होतं. ते पुस्तकातलंय, घोषती. अच्छा, ते पुस्तकात पण चुकलंय. पण इकडे पण असेल ना मग हा, चुकलेलं. इथं बरोबर. इथं इथे बरोबर आहे. घोषित पाहिजे, तर हा, घोषती. इथे पण घोषती पाहिजे. हा, हा, ही बरोबर. रस्व. हा, बरोबर. आणि नंतर हा, पाठ 6 मध्ये पुस्तकात पुन्हा चिकित असं झालंय ते. पहिलंच आहे. हा, हे जे चिकित आहे, शंका विचारणे, तर पुस्तकात नुसतं कित छापलं गेलंय, कित. चिकित पाहिजे ना, बरोबर आहे ना, चिकित. हा. हा, तर चिकची पाहिजे, तो पुस्तकात नाहीये. हा. ते आम्ही. हा, तसंच पुस्तकात तो 9वा गर्विष्यती आहे ना, ते दोन्ही गर्जिष्यती झालंय. हम्म. तर ते आम्ही पुस्तकात हे हे जे इथे चिकित्सी झालं ते चिकित्सती आणि हा, पुढे हा. हा. चिकित्सी हा, ते ते पण झालंय. चिकित पाहिजे. हा, चिकित्सी पाहिजे. हा हा, चिकित्स्यती असं नाही का. हा, तर भविष्य काळाचं. त्या कुंथमध्ये पण तसंच आहे ना, कुंथती आणि कुंथिष्यती पाहिजे तिकडे पण. बरोबर. हा, तिथे पण एक दुरुस्ती आहे. बरोबर. कुंथेष्वती. हा. 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 चिकित्सतीचा अजून भूतकाळ वेगळा असेल ना, मला वाटतं चिकित्स्यती फक्त एवढाच नसेल. भविष्यकाळ आहे ते. हा, नाही नाही, पण इथे स एकदा आला. अच्छा, भविष्यकाळ वेगळा असेल त्याचा. हा. चिकित्सिष्यती किंवा असं काहीतरी असेल. पुस्तकात चिकित्स्यती दिलंय, आता जे तुम्ही लिहिलंय ना, तसं पुस्तकात दिलंय. अच्छा, असंच लिहिलेलं आहे का? हा, ठीक आहे. हा, पुस्तकात ते पण दोन्ही एकच दोन्ही एकच झालं ते. वर्तमान काळ भविष्यकाळ दोन्ही चिकित्सती झालं. अच्छा, हे आहे ते य सती आला आणि ना. हे आलं. य आला. ओके 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 ओके. पुस्तकामध्ये. Right. हा. तर हा, अजून आता पाठ 7. कर्कशंती बरोबर आहे, कर्कशंती प्रॉब्लेम. हे बरोबर आहे.
काय ते किती 5-7 बघू का? वध म्हणजे पण बोलणे आणि गद म्हणजे पण बोलणे असं कोणतं पण वध गद आणि म्हणजे गद. हो हो वध वध म्हणजे पण बोलणे आणि गद म्हणजे पण बोलणे ना. हो. वदती. सातव्या हो, पाठात आपल्याला मागच आहे. 9वं वाक्य ना 14 आता पेज. 7व्या पाठामध्ये तर ते दा यच्छती आणि दा ददाती असं आपण दोन्ही कुठलं येतो ना. वाक्य सांगा ना मला काय ते. नाही, पहिलं शब्द 7व्यामध्ये त्यांनी जे हे वर्ब दिलेत. हा दा म्हणजे देणे यच्छती आहे, तर ददाती असं पण आपण करतो ना. दा ददाती दा यच्छती दोन्ही चालतात. दोन्ही जातात. पण दोन्ही हे चाल हो दास्यती हे काय म्हणजे हे हे भविष्यकाळ भविष्यकाळी आहे. भविष्यकाळी ना. भविष्यकाळी. हो, हा yes, हा. त्यामुळे ते आम्हाला जरा म्हणजे असं वर्गात चर्चा झाली होती. हम्म. हे आणि 9वं खालचं वाक्य ना 15वं काय आहे ते शब्द तो? हा, तो वाचता आला नाही. हा द्रुह गृह. द्रुहिष्यति द्रुह नाही, द्रुहिष्यति. ते अनुस्वार आहे ना त्यावरती द्र. हो 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 द्रुह द्रुहिष्यति. द्रुह. द्रोह हा द्रोहती द्रोहिष्यती. आणि ते ओके. तिसऱ्यामध्ये द्रहत मध्ये नाही दिला अनुस्वार त्यांनी. हा जृ आणि 15व्यामध्ये तिसरं जे आहे ते द्रहती द्रोहिष्यती द्रहत. आणि द्रुह द्रहत. द्रुह त्याच्यावर अद्रुहत. गरज नाही. त्याच्यावर गरज नाही ना मग? अनुस्वार पाहिजे ना, पुस्तकात आहे. तिसऱ्यामध्ये पण नाही, आहे का? हो इकडे पीडीएफ हो. मध्ये नाहीये. नाही हे हा अद्रुहत लागेल बहुतेक हे असं मला भूतकाळ. वाटतं. भूतकाळ आहे हा पुस्तकात अद्रुहत. नाही दिलेलं. भूतकाळ दिले. हा फक्त द्रुहत दिलंय. हो, अनद्यतन म्हणजे हा. म्हणजे ते अ टाकावा पुस्तकात लागेल. करेक्ट करायला पाहिजे हो का? हो करायला पुस्तकात पाहिजे. नुसतं द्रुहत दिले. हा ध्रुव दिले. द हो द द्रुह ऍक्च्युली द्रुह धातू आहे द्रुह असं. हा ध्रुव आहे ना. द्रुहती. हा ध्रुव आहे ना. हो ध्रुव. द्रुह असं आहे ते. म्हणजे हा. त्याला असा अनुस्वार आहेच म्हणजे त्याला अनुस्वार द्रुह. आहे. हा भूतकाळात नाही पण ना, भूतकाळात अद्रुहत. भूतकाळात नाहीये. हा कळत नाही. ऍक्च्युली आणि मी एक विचारलं. द्रुहापासूनच दृढ हा शब्द तयार झाला. हा, अच्छा. हा. हा. मी विचारलं तर अर्ज अर्ह यांना अनद्यतन करताना अचा आ होणार का, म्हणजे कसं होईल ते मी विचारलं होतं. हा कुठे काहीतरी होतं ना. कुठे येते कुठे पहिल्या ह्याच्यात आहे. पण आता अच्छा अनद्यतनचा अ म्हणजे आल्यावर. अच्छा अर्ज वगैरे याचं जे आहे हा त्याचं हा हा हम्म. त्या कसं चालू धातू. होणार मग? हा, त्यामुळे बघायला त्यांचा बघायला अंत्यतन करताना. बघतो सांगेन हा नंतर. हा हा ते तुम्ही म्हणला तर मी सांगतो म्हणून. हो अच्छा आणि हो आता का याच्यामधलंच 7वं वाक्य श्वेतद्वीपे. कोणत्या पाठातलं आहे ते? या इथेच 7व्या पाठात. कोणत्या पाठातलं? कितवं वाक्य हे काय इथेच 7वं वाक्य. हे काय श्वेतद्वीपे. द्वीपे पाहिजे ना, ते हा दीपे हा झालं. हा हा दीपे झालं. हा द्वीपे पाहिजे. ओके हा बरोबर द्वीपे पाहिजे. हा, भयंकर काही नाहीये पण हा नाही हा बरोबर आहे. दुरुस्त्या कराय. हा, छोटस पण अर्थ बदल. त्याच्यातच पुढे 10वं वाक्य आहे ते 9वं प्रधानामात्य. पण आहे बघा. पल्लवी ते अजून 9वं पण कुठे? वाक्य. हा, 9वे पण काय साबरमत्या झालं? आत्मा तपह तपत. मग ते दोन्हीही येणार का नुसतं तपत? हा तपह हा लिहायला ते पाहिजे. हा बरोबर. हो नुसतं ते एक तपत. वाक्य आहे. ते पुढच्या धड्यात आहे. थांब, आहे ते. नाही इथंच हे ना. इथे हो ना? प्रधानामात्य. हा इथे प्रधानामात्य आहे. मोठं बघा प्र ना. केलं मी आता दुरुस्त केलं प्रा नको तिथे आता प्र पाहिजे. हा आता 11व्या ह्याच्यामध्ये नूतन समाज रचना पाहिजे होते. रना हा झालं. नूतन समाज रचना हा. इथे चुकून हे झालं. हा, प्रिंटिंग. आणि याच ह्यानी मी विचारलं होतं अनुषंगाने. ध्वा म्हणजे भुंकणे हा जो
धातू आहे धम धम शंखौ धम. दद्मु शंखौ हो दद्मौ हो. आपल्या ददनव गीतेमध्ये हा आलंय गीतेमध्ये आहे हा ते. ते ह्याचंच रूप आहे ना का काय हो हम्म, हो हम्म. हो हो आणि प्रदद्मतु असं आहे ना प्रदद्मतु ते पण गीतेत आलंय त्या कुठला शब्द म्हटलं प्रदद्मतु हो आपल्या तो गीतेचा श्लोक आहे. प्र शब्द त्याला लावला प्रकर्षेण असा हा उपसर्ग लागलाय ना हा उपसर्ग लावत सेंटेन्स कोणतं नंबर सेंटेन्स हा वाक्य नाही हे कोणतं ह्याच्यात गीतेत आहे गीतेत 12 11 नाही नाही ताई आता मी हा म्हंटल ते नाही ह्याच्यात नाहीये ह्याच्या ह्याच्यात आपल्या नाहीये का या अभ्यासात हा नाही ते. या अभ्यासात हा हा नाहीये त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने गीतेमधलं आलं म्हणून मी विचारलं आता इथे कुठल्या अच्छा राहिल्यात अच्छा का अश्विनी त्याच्यामध्ये इथे काही राहिलं चौथं वाक्य जरा बघाल का इथं बघू बर एक वचन आहे सभासदाचं तर हा, सभासदाह पाहिजे ना सदाह पाहिजे का हा हा सभासदाह? सभासदाह सदा हा चर्चंती पाहिजे कारण हा धातू हा चर्चंती आहे ना हम्म. हा सभासदाह बरोबर पाहिजे बरोबर हं, ही एक राहिली दुरुस्ती हा हं. अजून काही राहिलं होतं का ग? प्राधान्यमात्य झालं ते हो घेतलं झालं आपण. ते राचं प्रधानमात्य प्रकरण. होतं ना हो हा हो हो ते. हा हं. काय ते घेतलं मग पुढचं नाही ह्याच्यातच आलं नववं बरं वाक्य आता पुढचा धडा ते माझ्याकडे आता पुढचा धडा नाही पल्लवी ते त्यातच पलीकडचं पेज हा सातवाच धडा पलीकडचं हा पेज तिकडे आपण नाही पलीकडचं का म्हणजे हा साबरमत्या सुरेश असतो सुरेश तपह असतो एक मिनिट पाचवं हॅलो पाचवं हा हो केलं मी तुमचं अप्रूव्ह बघा आता ट्राय करू सातव्या हा पाठातच 14वा पेज बघा पुस्तकातला हो बरोबर आहे जाऊ दे मग सहीचा नुसता फोटो काढून मला व्हॉट्सअप पाठवा फक्त चालेल हा करायचं 9वं वाक्य मग या असं आहे 7व्या म्हणजे पाठातच सर ओके मग काहीतरी हा मग 7व्या एखाद्या सहीचा पाठातलं फोटो 9वं वाक्य काढायचा आणि पेज कोणी नंबर 14 हा थांब थांब पुस्तकात सुरेश असतो अपलोड तर असं आता ट्राय केलं का आता मग काहीतरी कुठली इमेज टाकून द्या ना कुठली इमेज टाक म्हणा काहीतरी टाक म्हणा त्याच्यावर काही फाईल अपलोड कर म्हणा असं सध्या करतोय ठीक आहे ना काय काय हरकत नाही काय हरकत नाही. हो 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 हा बोला सॉरी हा आता इथे पुढच्या ह्याच्यातलं 5वं वाक्य आहे ते सुरेश असतो कुठे कुठे पण इथं हा हा 5 सुरेश असतो हे आम्हाला काय कळलं नाही सुरेश हा हे तू कोणत्या पाठात? सुरेश असतो त्याची संधी किंवा सुरेशने तर असं नाही म्हणजे अच्छा काय विभक्ती काय सुरेश आणि तू का हा असं होणार का ते हा सुरेशने मी तर चढली कधीच होती अग्नी पल्लवी. फुंकला नाही असं सुरेश हा अधिक हम्म. तू हा आम्ही त्याच्यावरती काहीतरी बराच खर्च केला होता हम्म. आता तिच्या 9व्या वाक्यामध्ये बघा साबरमत्याम गांधी महात्मा तपाहा अतपत आता अतपत ह्याचाच अर्थ तप केलं ना मग ते तपाहा परत का वापरलं परत तप का आलं असं बरोबर. ते मला काय म्हणजे खरी गरज नाही पण आहे केलंय आता काय हा ते चालतं का मग या सर असं चालतं असं नाही बरोबर पण आता कसं कधी कधी ते कसं आहे ना म्हणजे ही जी पुस्तकं म्हणजे केली आहेत ना तयार जसं हा 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 आताची जो शैक्षणिक पुस्तकांचा जो स्तर असतो ना विशेषतः सीबीएसई किंवा एनसीईआरटीचा हा खूप चांगला हा असतो तेव्हा एवढं हा. कोणीतरी हा. लिहिलं बस टाकून दिलं असं अच्छा हा हा आणि आणखी 14 19वा 14 19 हा. कुठलं ग 14वं पण 19वा आपल्याला वाक्य विचारायचं ते 19वा पुष्कलम वाक्य ना विचारायचं होतं 14वं हा विचार पुष्कलम विचारायचं होतं ना हा वरतंतु शिष्याय कौत्साय रघु पुष्कलम वर्णम अयच्छत वर्णम मग पुष्कलम हे बरोबर आहे का किंवा काय ते पुष्कळम नवीन पुष्कळ शब्द म्हणजे पुष्कळ पुष्कळ हा कला मग कला आपला म्हणजे नवीन शब्द झाला. ऐका हं.
ऐका, कला म्हणजे तुकडे. हम्म. हा हा एक कला म्हणजे एक भाग. हा हा जसं आपण चंद्र कलेने वाढतो आपण म्हणतो ना, चंद्राच्या हा कला. हा हा तर कला म्हणजे भाग, तर पुष्कलम म्हणजे खूप कला असं. खूप कला म्हणजे खूप अच्छा भाग म्हणजे खूप असं. अच्छा हा अच्छा हा म्हणून ते हा. हे पुष्कळ हा म्हणजे तो अगदी मराठी शब्द आल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही हा विचारलं. बरोबर. आता 19व्या वाक्यामध्ये त्यांनी प्रतिदिनम प्रातःकाले सायंकाले मग दिवानक्तम असं का नाही म्हटलं असं नाही आमचं चाललं होतं. असं आता ते त्यांना जसं म्हणायचं तसं त्यांनी लिहिलंय आता. आपला म्हणजे नाही म्हणजे आम्ही असं. सोप्या हो हो नाही बरोबर. किंवा सोप्या नक्तम पद्धतीत त्यांनी परमेश दिलं जरा हा अगदी बरोबर. हा. एवढं लांब हा आपल्या 8 अक्षरं लागण्यापेक्षा 4 अक्षरात होऊ शकत असतं असं. हा हम्म. म्हणजे आम्ही काय बडबड केली त्यातलं सांगतो तो. त्या दिवशी असं मी त्या दिवशी हो ना. लहानपणी पुष्कलम बरोबर आहे पाचवीत ना, हे पुष्कलमचा प्रॉब्लेम नाही. हो हो पाचवीत बरोबर असताना आहे. पाचवीत असताना माझ्या वडिलांना विचारलं होतं. इंग्लिश हम्म. नवीन नवीन शिकलो तर अल्फाबेट स्पेलिंग माझं. तर म्हटलं आपल्या आडनावाचं स्पेलिंग DVAL काय WAL काय. हा वडिलांनी सांगितलं नाही. त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की अजून एक असेल. W म्हणजे 2 वेळा लिहिणं तर एक लिहिण्याचा कष्ट वाचतात म्हणून. असं. बरोबर. आयडिया छान हम्म. होता ते. हं, हं. आणि काही नाही पाठ 9 मध्ये पुस्तकात ते नाही चुकीचं पण ह्या लिहिलंय. 9व्या हा. वाक्यात मग क्रियापद काय येईल? साबरमत्याम गांधी महात्मा तपहा पद्धत अतपत. अतपत 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 अतपत. क्रियापद अतपत नाही हे नाही ते आहे पण तुम्ही कोणीतरी आता म्हणलं ना की ते नको आहे अतपत असं. हा त्यांनी नाही घेतलं नाही पण काय तपा नाही तपन तपा म्हणजे नकोय. दोन्ही नको आहे असं म्हणत. हे बघा हे नको पण अतपत कसं आहे, कार्यम करोती हम्म. असं. पिवळा हा पितांबर. तसं. अच्छा कार्यम अच्छा करोती. हो ना वास्तविक कार्यम करोती हा. करतोच म्हटलं झालं. हम्म. हम्म. हा चालतंय. आणि काय नाही नवव्यात तर काय त्या बोललात? खोलीत हा. हा नाही तुम्ही संपलं वाटतं काहीतरी बोलणं. हॅलो नवव्यात म्हणत होता. हो 9व्यामध्ये पुस्तकात ते खोली लाकडे त्या खोलीत लाकडे ठेवली आहेत असं ते जरा मुली काहीतरी छापलं गेलं. ते म्हणजे मराठीच बाकी वाक्य काही का? नाही. हो 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 पुस्तकातली चूक आहे ते. त्या खोलीत ते लाकडे ठेवली तमंगचं आहेत. काय होतं, तमंग कठडे हा. 19वा शब्द 9व्या धड्यामध्ये. आपण तमंगला काही हो हे हो केलं काबर केलं होतं हो ते? तमंग. तमंग कठडे. ते असं डंगा नको, हे इथे लिहिलं चुकीचं आहे. तमंगच हा हा पाहिजे. हा. हा तो एक एक्स्ट्रा झालाय. हा. असंच अजून कुठेतरी झालं होतं ना दिलीप. हा ते अजून कुठेतरी असंच चूक होती. ठीक आहे मलाही जेवढे आठवलं. उमरठा बरोबर आहे का शंका आली आपल्याला. उमरठा काय हा दहलीज उंबरठा. म्हणतात असं काय हिंदीमध्ये ना. हा दहेली. उमरठा असा काही शब्द नाही हिंदीमध्ये असं. हा या लक्ष्मीताई म्हणल्या होत्या. दहलीज पाहिजे. प्रकोष्ठ दहलीज. कहा ना. दहलीज दहलीज हा हा ते हिंदीमध्ये उमरठा लिहिलं होतं हा. तिथे. उंबरठा ठीक आहे पण दहे खाली प्रकोष्ठक आहे ना, प्रकोष्ठक तिथं 20वा शब्द. हिंदीमध्ये चुकून उमरठा लिहिले होते. हा त्या ह्या म्हणून त्या लक्ष्मीताई हा दहलीज पाहिजे. दहेलीज. पण दहलीज हा शब्द आहे ना, उर्दू आहे. काय माहिती हो आता. का हं. ठीक आहे. नाही पण हिंदीमध्ये पण दहलीजच बहुतेक म्हणतो. बरेचसे उर्दू शब्द हिंदीत आपण दहलीज वापरतो. वरूनच दिल्ली हे नाव पडलंय. त्यांनी जेव्हा ते पर्शियन आले ना तेव्हा त्यांनी ते हा भारताची दहलीज हां. म्हणून ते दिल्ली झालं मग हां, हां. पुरुषाचं. इतकी हो आतमध्ये आल्यावर असं. उंबरठा का? बरेच पर्शियन शब्द आपण वापरतो. हो ना. हो का हा उर्दू हा शब्द पण पर्शियन आहे. चला. बहुतेक सगळे झाले ना अश्विनी. झाले वाटतं बहुतेक. अश्विनी आता काही दिसत हो, नाही मग. झालं झालं. ठीक आहे, मी रेडी एक केलेलं काही काम दिसत करतो. नाही. मी हा एकदा हे वाचतो आणि मग याचं रिवाइज PDF मी तुम्हाला पाठवतो. आणि ती आपली शुद्ध राहील मग जरा.
कारण काही काही ऱ्हस्व दीर्घाच्या मराठीतल्या चुका मी हा, बघतोय हा. त्याच्यात, त्या जरा बघून. हा हा बर चालेल. आणि ते कैकेयीचा पाठ मी पाठवलाय तुम्हाला, हो हो. हो तर तो तुम्ही वाचून वाचता का? पाहिजे तर मी माझं हो. रेकॉर्डिंग मीच सुरू ठेवतो मी, तुम्ही हे करा तसं. हो हा हो अजून वेळ आहे. हो, फक्त तुम्हाला मी रेकॉर्डिंग दिलीप हे नका करू पाहिजे तर. हो मी तुम्हाला फक्त होस्टचे राईट्स देतो, म्हणजे बर. काय तुम्हाला शेअर करता येईल. हा तुम्हाला ती फाईल शेअर करायला लागेल. हा, रेकॉर्डिंग चालू ठेवून दे रे. रेकॉर्डिंग चालू ठेवलं. मी चालूच हो ठेवलंय. ओके ओके. मग तुम्हाला परत करायची गरज नाही, हो नाही तर मग ते कन्फ्युजन होईल. मी फक्त मेक होस्ट करतो. हा बस. हो कंटिन्यू करा तुम्ही, झालं की मग हो. आपोआप माझ्याकडे होईलच बंद तसं ते. हा, हे मी चालेल. बंद करतो, हे शेअरिंग बंद करतो मी. हा हम्म. हा, आणि तुम्ही तुमचं नवीन सुरू करा असं. ठीक आहे, करा हो. तुम्ही तसं. हो. जय गुरु जय गुरु. जय गुरु. जय गुरु. मग ते जय आपण गुरु. डाउनलोड इकडून घ्यायचं ना, ते व्हॉट्सअपवरून घ्यायचं ना ते. हो तुम्हाला ते आता फाईल पाठवलेली. अष्टम पाठ. आता पाठवली. एक मिनिट. काही हा, काही मी ते 8 का? हो हा हो हा पाठ अष्टम 8 ओके. काही काही यावर हा, ठीक याच्या आहे, नंतर. ठीक आहे. हा हा. हा मी एक विचारू का, ह्याच्यामध्ये पार्ट 3 मध्ये दिलीप वर्णनम आहे ना, हो हो हा त्याच्यामध्ये सगळे वर्ड्स अगदी काय म्हणायचं म्हणजे अगदी वेगळेच आहेत. मिस म्हणजे इट इज नॉट एट हो ऑल हो देअर इन द, हो हो इट इज व्हेरी डिफिकल्ट ऍक्च्युअली. हो अवघड आहे जरा ते. अवघड आहेत तुम्हाला म्हणजे सगळे. कसं वाटतंय, मी तुम्हाला विचारते की तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे आय फाइंड इट आहेत डिफिकल्ट. आहेत थोडे डिफिकल्ट आहेत. हा करेक्ट, म्हणजे जे आपल्या हा आपल्याला माहित आहे तसे हे शब्द नाहीयेत एकदम, नाही एकदम इझी. त्याच्यामध्ये हा दुसरे एकदम शब्द इझी वापरले. नाहीये. हो हो हा तेच. ओके. ते रिपीटेडली वाचायला लागते. हा हम्म. तेच बरोबर आहे. हो. बाकी आपण लेसन्स बघितलं त्याच्यामध्ये ठीक आहे, म्हणजे इतकं काय वाटत नाही, पण ह्या दिलीप वर्णनमध्ये मला तर जरा अवघडच हो वाटतं. हो जरा तो हम्म. आहे. हो. हा त्याच्यात जोड ठीक. शब्द संधी भरपूर आहेत. संधी पण संधी खूप आहेत. भरपूर आहे, हो. शब्द वेगळे वेगळे आहेत. हा हा शब्द खूप आहेत. हो आणि वेगळे. समास पण बहुब्री समास हा समास समाज आहेत. पण आहे. हो पण खूप. समास बरोबर पण आहे. आहेत. कुठे गेलं ते खरं? हम्म. हे नाही पाहिजे बोलते आपल्याला. आता बोलते. सरांनी आपल्या ग्रुपवर दिलीप, पाठवलं. हो, मी मी आता काढले खाली ना बघा माझ्या हे मोबाईलवर. आहे. तुम्ही सरांनी दिलेलं ते फक्त उघडा, बाकी काही हो तेच हे करतोय नाही. मी. मग ते येईलच लगेच हो मोबाईलवर. हो एक मिनिट थांबा. काही या दिलीप वरवाचे वर्णन मला तर खूप अवघड हा. जात आहे. कोणता काही काय कोणता काय लेसन अवघड? दिलीप आठवा दिलीप वर्णनचा खूप हा अवघडच हो वाटतोय. ते अवघड आहे. नाही, आपण त्याला वाचू एक दोन वेळेला. अवघड पण असं ते काही नाही वाचून त्यामध्ये. वाचून होईल. एक दोन वेळा वाचू आपण त्याला, हो. होऊन जाईल ते. काहीच अवघड नाही ते. बघूयात. हो हो नाही शब्द करू फार आपण. अवघड आहेत, पण ते वाचून वाचून होईल ते. हो हो दोन हो. शब्द वाचल्यावर. तर पहिला कैके यया आहे का? त्याच्यात या म्हणजे ह्याच्यामध्ये नुसतं कैके या यया दिलंय. नाही आहे. यया नाही, यला य आहे. नाही का? हा काही एवढंच याच आहे का? दिसतंय. कैकय्या. कैके कैकय्या. या. केया बर काही हा केया. बर कैकय्या. बर. नाही, बरोबर. पण इथे पण त्यांनी काही डबल या घेतला ना, काही या हो बरोबर या इथे हो घेतला. बरोबर आहे बरं का हा दिलीप, इथे बरोबर आहे. पुस्तकात आहे तसंच आहे. डबल हा या ना, कैकेय्या. पुस्तकात सारखंच आहे. हो डबल या, हे अर्ध या आणि हा परत हे पूर्ण या. हो हा या खाली बरोबर पेज. आहे लाल हो अक्षरातलं, ओके. हा वरचं ब्ल्यू मधलं बरोबर हा नाही. ते कैके या. नाही य जर हा तिथे जरा हे जरा हा अच्छा हा. यला या यो. जोडायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो, इथे बदलावं लागेल. ठीक हम्म. आहे. हा. हम्म. चला वाचा. शब्दार्थ पर्यपृच्छत विचारले, हम्म. स्मारयामास स्मरण करून दिले, त्वरित लवकर घाईने, याचयांचकार. बरोबर आहे शब्द हा? हे सुद्धा वेगळं या ते छापलंय. अंशकार. हा, म्हणजे इथे पण नाही तिथे करेक्शन. धड्यात त्वरित वेगळं. पण दिलंय. हम्म. इथे काय धड्यामध्ये काय आहे?
माझ्या ह्याच्यामध्ये त्वरितम दिलंय, त्वरितम. त्वरितः त्वरित नाहीये. अच्छा त्वरितम आहे का ते? हा हा ओके. माझ्या नाही ह्याच्यावर नाही दिलंय असं हिंदीच्या बुकमध्ये. त्वरितः आहे त्वरितः पुस्तकात. बरोबर आहे ना? म्हणजे हिंदी मराठी फरक आहे का? नाही, मराठीत हा हा मराठीत त्वरितः आहे. बरोबर. बरोबर. मग हे चौथं यायांचकार बरोबर आहे का? याचे ते यांचकार. याचे यांचकार. इथे याचे शब्दार्थामध्ये यांचकार. बरोबर आहे, पण जिथे हा. वाक्यात आलंय ना ते येईल वाक्यात, तिथे जरा वेगळं पुढे आलंय. हा बरं पाठवा. हा. हे बरं, वाचून ते घ्या एकदा. नंतर बघू. नंतर प्रव्राजय बघू. हा. पाठवावे प्रवराज वमत्याः पाठवा. ओकत असलेल्या तिचे अगरहन निंदा केली. ते वमती गेलं होतं ना आपल्याला. हा वमंत्याः हम्म. हा. ओकत असलेली त्याचं ते वेणे रूप आहे म्हणजे मारले. हे. हा रूप हा. पौरहा नागरिक रुरुदुहू रडू लागले. विलेपुहू विलाप करू लागले. उपतेपुहू संतापले. राजमहिष्यः ते राजाच्या राण्या शुशोच योह. हा. करू लागले. हम्म. हे पहिला श्लोक त्यातला. रामाभिषेक वृत्तांतम श्रुत्वा मंथरा नाम दुष्टा दासी कैकयीं गत्वा अवादित देवी हम्म. जानसी राज्ञा किम चिंतितमिति. पुढे काय त्याच्यात? चिंतितमिति पुढे काय? क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क. अच्छा ओके. हा. रामम राजानं कर्तुं वांछति. हा. तसं हे अर्थ का आपल्याला हे समजतो असा. समजतोय. हा. हा, राजा अभिषेक वृत्तांतम श्रुत्वा ऐकून. श्रुत्वा ऐकून. मंथरा ऐकून. नाम दुष्टा नंतर दासी हा कैकयी म्हणजे कैकयीला ला. गत्वा हा. अवादित. गत्वा म्हणजे जाऊन. जाऊन अवादित देवी बोलली. हा जानासी म्हणजे माहिती आहे हा. का? जाणतेस का तू? हा, माहितीये का तुला राज्ञा काय? म्हणजे राजाने ना राज्ञा म्हणजे हो. किम राज किम चिंतित मिती. तृतीय एक वचन राज्ञा म्हणजे. जानसी राज्ञाम किम चिंतित मिती म्हणजे तृतीय आहे ते. राजा काय विचार करतो हे कळलं का? एकच. राजाने काय विचार केला. राजाने काय विचार केला हम्म. किंवा करतो? हा. सह रामम राजानं कर्तुं वांछति. ठीक आहे. मंथरा नाम रामाला दुष्टादासी. अच्छा हे त्याचा करू अन्वय इच्छित. हा. श्रुत्वा हा, कैकेयी अन्वय म्हणजे देवी जानासी राज्ञां किम चिंतितम इति. अच्छा चिंतितम इति सह रामम राजानं कर्तुं वांछति. रामाच्या अभिषेकाचा वृत्तांत ऐकून मंथरा दुष्टदासी कैकेयीकडे जाऊन म्हणाली, हे देवी तुला माहित आहे की राजाद्वारे काय चिंतिले जात आहे, विचार केले आहे, तो रामाला राजा करू इच्छितो. आणि शब्दार्थ. इकडे सगळे हे दिलेले आहेत आता शब्द धातू. पण याच्यामध्ये हे आहेत बघ, चुका आहेत थोड्याशा याच्यात व्याकरणाच्या. आता कुठे दिसतीये तुम्हाला हे बघ, हे राजाद्वारे काय द्वारे पाहिजे द्वारे झालं. हा, हे देवी तुला माहिती आहे का की राजाद्वारे हा, काय चिंतिले जात आहे, विचार हा, विचार हा, केले जात आहे पाहिजे ते. हा, हा. रामाला इच्छितो तो छी पहिली पाहिजे ना. हो हो बरोबर. हो ची. छी काही नाही तर. वाच्छती. इच्छितो वांछती झालं ते. वांछती. वांछती वाच्छती पण शब्द बरोबर इथे आहे. हा वांछती झाला. हा बरोबर, युअर हा राईट. अनुस्वार राहिला इथे. हा ओके गुड. आता हे कसं कुठं लिहून कुठे घ्या ना अनुस्वार काय. अनुस्वार हा, कुठे ते राहिला. वांछती कुठे राहिला? शब्दार्थामध्ये शेवटचा वावर लावत शब्दार्थ. आहे. नाही नाही तो नाही तो हा अरे काढला ना. अच्छा यो. मध्ये मध्ये हा. मध्ये त्याने घेतलं ना ते आलाय ना. वांछती. हा आलाय. आलं अनुस बरोबर आहे. हा परत नाही येत टीम. लक्ष्मी माझ्या डोळ्यात दगा दिला. हा वांछती हा हा वाच्छती. आहे. वाव वाव होतं वाव वाव. हा तेच ना, डबल व्हायचं. हो. आधी वाचता येत नाही आपल्याला. हम्म. वांछती. ओके. दुसरा श्लोक अश्विनी सोपा आहे. पुढचा वाच. अश्विनी हा. वाचू दे आता. रामे राजनी तव पुत्रः भरतस्तस्या आज्ञा करो. हम्म. आज्ञा करो. भरतस्तस्या आज्ञा करो. दासो भविष्यति. तस्या आज्ञा करो. हा आज्ञा करो. हा म्हणजे भरतस्या आज्ञा करो. भरतस्य आज्ञा करो. दासो भविष्यति. मी पुस्तकातलं वाचते त्यामुळे मला बारीक हा. त्याचा अन्वय आहे.
अन्वय हम्म. रामे अन- राजन्नी तव पुत्रः भरतः भरतः तस्य तस्य आज्ञाकरः दासः भविष्यति. हम्म. हम्म. संधी म्हणजे तस्याज्ञा करो म्हणजे तस्य आज्ञाकरः आणि त्याचा मराठी अर्थ आज्ञाकारी. रामराज्यात तुझा मुलगा भरत त्याचा आज्ञाधारक दास होईल. हा, हम्म. येस. हम्म. आज्ञा रामे करो राजन्नी म्हणजे रामराज्यात. आज्ञा कर हम्म. आज्ञा. हा, म्हणजे राम राजा होईल तेव्हा. हम्म. रामे जणी हम्म. राम राजा असताना. हम्म. ओके. हम्म. राम पुढचं राजा घ्यायचं. झाला की भरतला त्याचं हा, सगळं हा. ऐकावं लागेल ना. आज्ञाकारी दास होईल तो भविष्यती. हम्म. हम्म. पुढचं कोणीतरी दुसरे जण वाचा आता. शुभांगी आहे हा, का? तिसरं. लक्ष्मी कोणी? लक्ष्मीताई. हा तव तु न कापि गणना भविष्यति. हम्म. तव तु न कापि म्हणजे क अपि गणना हम्म. भविष्यति. हम्म. हा. हम्म. तुझी तर कुठलीही गणना होणार नाही. किंमत किंमतच होणार राहणार नाही. हा बरं. कह ओके. तुझी कह तर अपि ना. तुझी तर हा किंमत हो. तू राहणार म्हणजे नाही. हम्म. हा, म्हणजे आता तिची तू किंमत म्हणजे राहणार तो नाही ना काहीही मग. गणना होणारच नाही तिकडे. हा ठीक आहे. तो दास बनेल आणि तुझी किंमत राहणार नाही आई म्हणून काही. हो होणार ना, नाही. हा खरंय. ओके. हम्म. आता कोण? आता पुढे माधुरीताई कोण आहे? वाचताय? आहे का वाचते माझ्या वाचते. न कोपी तदा न तवाज्ञां करिष्यति. हा. कोण हा. वाचताय? वाचा वाचा. वाचा वाचा नाही, वाचा. तुम्ही ते जरा कम्प्लीट अर्ध करा ना. अर्ध वाचलं तुम्ही आता काय. नाही, न पूर्ण को करा ना. अपि. एक 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 पूर्ण वाक्य. करा. अच्छा ओके. न को अपि तदा तवाज्ञां करिष्यतीति त्वम् इमं तिरस्कारं कथं सहिष्यसे. हम्म. हम्म. न कोऽपि तदा तव आज्ञां करिष्यति इति त्वम् इमं तिरस्कारं कथं सहिष्यसे. संधिविच्छेदः को अपि म्हणजे कः प्लस अपि तवाज्ञां तव प्लस आज्ञां करिष्यतीति करिष्यति प्लस इति त्वमिमं हम्म. त्वं प्लस इमं. हम्म. मराठी अर्थ कोणी पण तेव्हा तुझ्या आज्ञाचे पालन करणार नाही असा हा तिरस्कार तू कसा सहन करशील. हम्म. त्याची. हम्म. हम्म. ओके, चलो. आता आता शुभांगी ताई. पुढचं तुम्ही वाचा. पुढचं वाचते हा. तदी माधुरी. तदी हा. इदानीं कमुप्युयायं कुरु येन तव पुत्रे राजा भवेत्. हम्म. अन्वय हम्म. तत् इदानीं पुत्रो कम् अपि उपायं कुरु येन तव पुत्रः राजा भवेत्. संधी हम्म. विच्छेद. तदिदानी म्हणजे तद इदानीं. हम्म. कमपि म्हणजे कम अधिक अपि. हम्म. मराठी अर्थ म्हणून आता काहीतरी उपाय कर ज्याने तुझा मुलगा राजा होईल. होईल. हा हम्म. हम्म. ओके. हम्म. कम अपि. कम अपि. ओके. मी वाचू का? हा, हम्म. येस मॅम. तदा कैकेयी त्वमेव कथयोपायमिति तां पर्यपृच्छत्. तदा कैकेयी त्वम् एव उपायं कथय इति तां पर्यपृच्छत्. संधिविच्छेद. कथयोपायमिति कथय उपायम् इति हा पर्यपृच्छत् अपृच्छत्. हम्म. म्हणजे परत मराठी विचारलं ना. पर्यपृच्छत् हा. अपृच्छत्. हम्म. हम्म. मराठी अर्थ तेव्हा कैकेयी तूच उपाय सांग असे तिला विचारती झाली. हम्म. हम्म. आता कोण वाचताय? तसं काही असं वाटलं की अवघड सोपं आहे वाटत ना? नाही. हा, हा, सोपं आहे. सोपं वाटतं असं सोपा काही. आहे. मी वाचते आता. हा, हा. हा, वाचा. सा पुरा दशरथेन प्रतिज्ञातं वरद्वयं तां स्मारयामास. त्याचा अन्वय सा पुरा दशरथेन प्रतिज्ञातं वरद्वयं तां स्मारयामास. स्मारयामास संधीचा विग्रह आरय प्लस स्मारा आमास. अधिक आमास आणि हम्म. मराठी अर्थ आहे ती पूर्वी दशरथाने प्रतिज्ञा केलेल्या 2 वरांचे तिला स्मरण करून देते. दिली. हा अच्छा. हे प्रतिज्ञा. आमास स्मारया म्हणजे आमास म्हणजे आमास आमास तेच स्मार म्हणते. यामास. आठवण आठवण करून करून द्या. दे. नाही, स्मार. स्मार. ते ना आमास. खरं आमास म्हणजे काय? परोक्षभूत
परोक्ष भूतकाळ येतो खरं तर. असं मला हम्म. तो आणि इकडे संधी विच्छेद केलेलं शब्दार्थांमध्ये पण आमासचं काहीच दिलं नाहीये. नाही दिलं दिलं नाही नाही. ना, शब्दार्थ आपण पुढे त्याला दिलेलं underline आहे. करूया. हो. हा ठीक आहे, हे ईश्वर मला शोधून ना टाकतो. इथे मला हा इथे असं अधिक आमास केलेलं पटत नाहीये. कारण आपण अनयामास असं गेलेलं आहे आपल्याला तो परोक्ष भूतकाळ, हो हो नाही का? तर तो हो आमास गेलं. असणं नाही वाटत मला हे बरोबर. विचारावं लागेल. बघू आपण हे हा स्मारयामास पाहतो, थोड्या वेळ पाहून टाकतो तुम्हाला. स्मार्याम असं पाहिजे. आता एक खाली हा दिलंय आ की नाही स्मर पाहिजे. म्हणजे आ आपली नाही आपण पाहिजे. आठवण करून घेणे. हा हा ते आ स्मर कळलं. नाही पाहिजे. म्हणजे आठवण करणे, स्मारय म्हणजे दुसऱ्याला आठवण करून देणे. अच्छा आ ओके. नाही पाहिजे तिकडे. आपण असंच हा हे श्व बघितलेलं आहे. स्मारय माम म्हणजे उद्या मला आठवण करा. हा 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 आपण पुस्तकात हवं तर हे करू. हा जरा खूण कर मला पण ना, कारण पुस्तकात करतो. इथे ना माझ्याकडे धातूचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे 10व्या गणाचं असं परोक्ष भूतकाळाची ही रूपं दिली आहेत. त्यात आमास आहे का? चिंतयामास, हो हा. चिंतयामास, प्रार्थयामास, मग स्मारयामास, ठीक आहे ना, मग मग असेल, अनयामास. मग स्मारयामास पण असेल ना मग. हा असं ते हा. आमास हा आम्हा प्रत्यय मिनिंग ह्याने दिलंय काय का? लिहिलंय, लंग लकार लिहिलंय ह्याने. हो लंग लकार म्हणजे साधा भूतकाळ, परोक्ष भूतकाळ ना. परोक्ष भूतकाळ. हो, बरोबर आहे. लंग लकार म्हणजे परोक्ष. हा हा परोक्ष भूतकाळ. म्हणजे 10वा गण म्हणजे काय माहित नाही आता हे. ते आता ठीक आहे. इथे माझ्याकडे एक धातूचं पुस्तक आहे. त्याच्यात मी हो काढून हो बघितलं. हो हो एकदा सरांशी आपण एवढं एक आमासाचं क्लिअर करून घेऊ ठीक आहे. स्मारयामास उच्चारून घ्या. हा? ओके. पुढे. आता तुम्ही शेवट करा पल्लवी ताई आता. हम्म. मी खबर सा अरे तू हो, राजानं सा तू राजानं गत्वा इदमवादित राजन युद्धे प्रतिज्ञातं मे वरद्वयमिदानीं देहि. राजा तू राजानं गत्वा इदम अवादित राजन युद्धे प्रतिज्ञातं वरद्वयं मे इदानीं देहि. इदम वादित इदम अधिक अवादित हा, वरद्वयमिदानीं वरद्वयम बरं. अधिक इदानीं. इदानीं. हा इदानीं. तर ती हम्म. पण राजाकडे जाऊन हे म्हणाली, राजा युद्धात प्रतिज्ञा केलेले 2 वर मला आत्ता दे. ते इदानीं. हं. आत्ता द्या. हा म्हणजे हा इदानीं म्हणजे देही म्हणजे द्या ना. हा देही म्हणजे द्या. द्या. द्या आज्ञा दे ती. असं. देशाला द्या. लोट हो. लकार हो देही आज्ञार्थी. आज्ञार्थी लोटलटा हा हा अज्ञात. दे बरोबर. इदानीं अव्यय इथलं वरद्वयम अबाधित पण परोक्ष भूतकाळच का? अबाधित लंग लकार परोक्षच आहे ते. परोक्षच हो. और महसूस करेंगे जो मैं बोल रहा हूँ, आपका पूरा शरीर रिलैक्स हो सा गया है, अबाधित हा आपका पूरा हे शरीर प्रथम रिलैक्स हो हा गया है. प्रथम पुरुष एकवचन. हा हम्म. गत्वा हे त्वांत प्रत्यय कृदंत जाऊ. करते, हा. हा. युद्धे म्हणजे युद्धामध्ये सप्तमी हम्म. एकवचन. हा. हम्म. आता प्रतिज्ञातम कर्मणी धातू साधित प्रतिज्ञातम वचन दिलेले वचन हम्म. म्हणून ते प्रतिज्ञातम. प्रतिज्ञातम. चालेल. इथेच थांबूया का मे आता म्हणजे आपण मह्यम मे ना, झालं सगळं. मह्यम मेचं मे. वेळ संपली नाही अजून, आहे ना एखाद काय बरं मग पुढचं येईल ना वाचा. ते. वेळ संपला होईल. मह्यम मे ना. मे. नृपस्तू वाचू पुढं. हा. वाचा. तुम्ही वाचा. नृपस्तु साधू मे देवी. दिले ते मह्यम मे ना, चतुर्थी एक हा. वचन. मे कशाचं? प्रतिज्ञा हा. हो हो नंतरचा वर्ड होय होय हा. मे. मला. मय हा हा हो मह्यम मे. हो. होय होय होय. हा. बरोबर. नृपस्तु साधू देवी. साधू देवी हा. कथयते वरद्वयं प्रियतमा हि त्वं मे त्वरितस्ते कामनां पुरयिष्ये इत्यकथयत्. साधू देवी ते वरद्वयं कथय हि त्वं मे प्रियतमा त्वरितः ते कामनां पुरयिष्ये इति अकथयत्. हे पण नृपस्तु अकथयत. नृपः तु पुरयिष्ये. इत्यकथयत् अकथयत्. राजा पण म्हणाला, अगदी बरे हे देवी, तुझे 2 वर सांग. तू माझी प्रियतमाच आहेस. तुझी इच्छा लवकरच पूर्ण करीन. काय दशरथ